श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, चांगला माणूस कोण या परीक्षेत सगळीकडे नापास अशी उत्तरं यायला लागले. तेव्हा केशवराव महाराजांना म्हणाले, महाराज हा कस सांगितलात खरा, मी तो लावून बघतोय, पण त्या परीक्षेत पास झालेलं कोणी दिसतच नाही. कुणी पास झालंय का? आणि कुणी पासच होत नसतील तर ती परीक्षा तरी कसली? असं नाही का? मी तर सपशेल नापास आहे. मी आज 30 वर्ष प्रपंचात आहे, सपशेल नापास आहे. महाराज म्हणाले, असं काय करता केशवराव? अहो पास झालेली यादी आहे. प्रभू रामचंद्र पास झालेले आहेत, तरी भगवान श्रीकृष्ण, राजा जनक, संदीपनी हे पास झालेले आहेत. वसिष्ठ पास झालेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो, तात्यासाहेबांचे वडील भाऊसाहेब हे देखील पास झालेले आहेत. खुद्द तात्या ही परीक्षा पास झालेला आहे. हे जवळचं उदाहरण घ्या. ही पास होणाऱ्यांची यादी आहे. ही यादी दिल्यावर बाबा पुढे काय म्हणतात? महाराज आपण पास झालात का? काय प्रेम आहे हो. आणि महाराजांना असे प्रश्न फार आवडायचे. कशी सलगी असते बघा. महाराज म्हणाले, मी पास झालो की नाही कसं सांगू? तिला विचारा, म्हणजे माझ्या पत्नीला विचारा. मला विचारण्यात काय अर्थ आहे? मी म्हणणारच मी पास झालो. आता तिला कसं विचारता येईल? असं म्हटल्यावर महाराज म्हणाले, तात्याला जर माझ्याशी संबंध जोडता येतो तर तिच्याशी जोडता येईलच. हां, मग ते जोडून विचारू दे की, मग ती काय म्हणेल ते कळेल. मग तात्यासाहेबांना विचारलं, संबंध जोडला तर आईसाहेब काय म्हणाल्या? प्रभू रामचंद्रांचा अवतार होतात. मग केशवरावांनी सांगितलं की आईसाहेब म्हणतात प्रभू रामचंद्रांचा अवतार होतात. त्यावर महाराज म्हणाले, म्हणजे हा निर्वाळा आहे. मी परीक्षा पास झालेलो आहे. आजचा विनोद असा संपला. तेव्हा आपण ही परीक्षा पास होण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. असो, तर मी केशवरावजींना एक प्रश्न असा केला, साधकाची जर लवकर प्रगती व्हायची असेल तर त्याला सत्संगतीची अत्यंत जरूर आहे. सत्संगतीमुळे साधकाची परमार्थात लवकर प्रगती होते. जरी सद्गुरू देहात नसले किंवा त्यांनी समाधी घेतली असली तरी आपल्या शिष्याला सत्संगती वरचेवर लाभतीये ना, याच्यावर त्यांचं लक्ष असतं. त्यामुळे त्याची प्रगती होणार असते. अशा विषयावर आधारित आपल्या जीवनात एखादा काही प्रसंग झाला असल्यास तो मला सांगा, असा माझा प्रश्न होता. याच्यावर त्यांनी एक प्रसंग सांगितला, तो मी आपल्याला सांगतो. त्याची पार्श्वभूमी अशी आहे. सत्संगती महती बाबांनी सांगितली. बाबा म्हणाले, तसंच मी लिहून घेतलंय. सत्संगतीने विकार फार झपाट्याने क्षीण होतात असे सर्व संत वाङ्मयात सांगितले आहेत. आपण सतत नामात राहिलो तर आपले सद्गुरू आपल्याला संतसंगती लाभेल याची व्यवस्था जरूर करतात. व ती कशी करतात याबद्दल त्यांच्या जीवनात घडलेला एक गोड प्रसंग पूजनीय केशवरावजींनी जो सांगितला तो असा. संत स्वामी स्वरूपानंद यांचे शिष्य श्री अमृते हे जेव्हा पुण्यास राहत असत, ते रोज रात्री श्री बाळासाहेब वाकडे उर्फ स्वामी माधवनाथ यांच्या ज्ञानेश्वरी प्रवचनास जात असत. अमृत्यांची बदली पुढे मुंबईस झाली. मुंबईस गेल्यावर मला ज्ञानेश्वरीवरील प्रवचने ऐकण्याची व्यवस्था येथेही करावी, असे श्री स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोसमोर उभे राहून श्री अमृते त्यांना विनवीत असत. स्वरूपानंद तेव्हा समाधीस्थ झालेले होते. श्री अमृते त्यांना वरचेवर विनवीत. एका आठवड्यानंतर श्री अमृतेंच्या कानावर एवढेच शब्द आले, काळजी करू नये, व्यवस्था लवकरच होईल. मुंबईत राहण्याकरता जागेसाठी खूप प्रयत्न केल्यावर त्यांना एका ओळखीने मालाड पश्चिमला जागा मिळाली. मालाड स्टेशनवर जाताना स्टेशनजवळील एका बंगल्यात भजन चालू असल्याचे त्यांच्या कानावर आले, म्हणून ते आत शिरले.
आत गेल्यावर ते वामनराव त्यांना आपणहून म्हणाले की येथे ज्ञानेश्वरीवर जे प्रवचन करतात ते प्राध्यापक बेलसरे हे सध्या गोंदवल्यास गेले आहेत. 2 दिवसांनी ते येतील. येत्या रविवारी येथे सकाळी 9 ते 10 त्यांचे प्रवचन होईल. आपण प्रवचनास जरूर यावे. हे शब्द कानी पडताच काळजी करू नये, व्यवस्था लवकरच होईल. हे जे शब्द कानी आले होते त्याची त्यांना आठवण झाली. रविवारी ते प्रवचनास आले. प्राध्यापक बेलसरे यांचे प्रवचन त्यांना फार फार आवडले. ते नेमाने दर रविवारी प्रवचनास येऊ लागले. ते उत्तम साधनी होते. त्यांचा व केशवरावजींचा स्नेह जमून साधन करीत असताना त्यांना ज्या ज्या अडचणी येत होत्या त्यावर बोलणे होऊन त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत गेल्याने आपणास संतसंगती उत्तम मिळते आहे, याबद्दल त्यांना वरचेवर धन्यता वाटू लागली. त्यांनी नेमाने 6 वर्ष पूजनीय केशवरावजींची प्रवचने ऐकली. एवढ्या काळात त्यांचे साधनही खूप खूप झाले. एका रविवारी प्रवचन ऐकून आल्यावर सोमवारी ते आपल्या मुलास म्हणाले की येत्या गुरुवारी मला हा इहलोक सोडून जाणे आहे. मला मृत्यूची भीती न वाटता स्वामी स्वरूपानंदांच्या जवळ कायमचे राहायला मिळणार म्हणून आनंद वाटत आहे. तुम्ही सर्वांनी स्वामींची उपासना चालू ठेवावी. मधून केशवरावजी बेलसरे यांना जरूर भेटावे. बोलल्याप्रमाणे गुरुवारी सकाळी अगदी शांत मनस्थितीत त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. हे असं आहे. असो. साधक हो, परमपूज्य बाबांना लहानपणापासूनच समर्थांबद्दल अत्यंत प्रेम होतं. ते प्रेम वाढीस लागायला कारणं काय काय झाली याच्यावर आधारित आपल्या जीवनात काही एखादा प्रसंग असला तर मला सांगा, असा प्रश्न परमपूज्य बापूसाहेबांनी परमपूज्य बाबांना विचारला. त्यावर बाबांनी त्यांना काय सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.